नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय की आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपल्या शिरूरमध्ये देखील आता या नगर परिषदेसंदर्भात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तर आज आपण अशाच एका प्रभागामध्ये आलेलो आहोत, प्रभाग क्रमांक 3, ज्या ठिकाणी शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी या पक्षाचे उमेदवार जे आहेत ते उभे आहेत, श्रीमती रेखा हेमंत लुनिया, आणि आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम आणि स्वागत आहे आमच्या चॅनलवर आपलं. मला सांगा, आपण याच्यापूर्वी कधी राजकीय क्षेत्रामध्ये होतात का? कोणी आपल्या घरातून होतं का? किंवा सामाजिक क्षेत्राची पार्श्वभूमी कशी राहिली आपली? राजकीय क्षेत्रात आमच्या घरातलं कोणीच नाहीये. आपण पहिल्यांदाच निवडणुकीला समोर. निवडणुकीला. आणि मी असं ऐकलं की तुम्ही बचत गट वगैरे चालवताय. हो, बचत गट चालवते मी. त्याच्यातून पण काही बेरोजगार महिला आहेत, त्यांच्यासाठी पण सामाजिक कार्य करते. म्हणजे त्यांना रोजगार वगैरे देण्याचं काम करताय. बर. आणि आता आपला जो काही प्रभाग आहे, ह्या प्रभागामध्ये प्रामुख्याने तुम्हाला काय समस्या जाणवतात? मला रस्त्याची काम जाणवत होते, दुरुस्त करायची, म्हणजे खड्डे वगैरे. आणि काही लोकांचे म्हणजे शौचालयाचे प्रॉब्लेम आहेत. बर. काही लोकांचे लाईटीचे वगैरे प्रॉब्लेम आहेत. काही लोकांनी जसं सांगितलंय, आमच्या इथं लाईटीचा प्रॉब्लेम आहे, बाहेर लाईटी नाहीये. पाण्याची समस्या आहे. पाण्याची समस्या एक आहे. आपल्या प्रभागामध्ये तर अनेक समस्या आहेत. काय वाटतं तुम्हाला, आपल्या शिरूर शहरामध्ये कोणत्या प्रामुख्याने समस्या जाणवतात? जे आपल्या वाडीचं दूषित पाणी आहे ते नदीला जातं. नदीचं पाणी फिल्टर होऊन आपल्याला जे प्यायसाठी सोडतात ते 100% फिल्टर होत नसतं. त्याच्यामुळे आरोग्याची समस्या वाढते. बरोबर. आणि जे महिलांचे हेमोग्लोबिन कमी होणे, वाढणे, हे एक आहे. लहान मुलांमध्ये देखील काही प्रॉब्लेम असतात. आता मोबाईलवर असतात मुलं. हो, त्यांनी आज आता ही समस्या जास्त आहे शिरूरमध्ये की लहान मुलं मोबाईल जास्त बघतात. त्याच्यामुळे ऑटिझमचे प्रकार जास्त व्हायला लागले. बरोबर. ऑटिझम स्पेशल चाइल्ड. त्याच्यासाठी गव्हर्नमेंट फॅसिलिटी देते. गव्हर्नमेंट त्याच्यासाठी फॅसिलिटी देते, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. त्याच्यासाठी काहीतरी सुविधा नक्कीच झाल्या पाहिजे. जनजागृती होणं गरजेचं आहे. जनजागृती होण्याची गरज आहे इथं, आणि त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. मतदार जो असतो तो राजा असतो, तो ठरवतो की कुणाला निवडून द्यायचं. त्या मतदारांना आपण काय आवाहन कराल? मी रेखा लुनिया, शिरूर नगर परिषद प्रभाग क्रमांक 3 मधून उभी आहे. मी जनतेला माझं एकच आव्हान आहे की तुम्ही धनशक्ती बघू नका, तुम्ही व्यक्ती उमेदवार बघा. बरोबर. जी तुमच्या कामाला येईल. अर्ध्या रात्रीला तुम्ही बोलवलं तर तुमच्या हक्कासाठी उपयोगी पडेल, तर तुम्ही अशा माणसाला मत द्या, ते वायाला जाऊ देऊ नका. आज आपण प्रभाग क्रमांक 3 मध्ये होतो आणि ताईंनी खूप छान अशी मुलाखत देखील आपल्याला दिलेली आहे. तरी देखील तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. भेटूयात आता नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. प्रभाग क्रमांक 3 मधून शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रेखाताई लुनिया हे उभे आहेत. तर एकंदरीत प्रचाराची दिशा कशी सुरू आहे? प्रचाराची दिशा अशी, महाविकास आघाडीकडून शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली, अशोक बाप्पू यांच्या नेतृत्वाखाली, प्रकाश शेठ धालीवार यांच्या चांगल्या कामाच्या सोयीसुविधानुसार लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्या संदर्भात आम्ही तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. नागरिकांच्या अनेक समस्या असतात, गटारी, रस्ते, लाईट, स्वच्छता. या संदर्भात रेखाताई लुनिया यांना चांगल्या बहुमताने विजयी करण्यात यावे व तुतारी या चिन्हावरील सर्व उमेदवार यांना चांगल्या बहुमताने विजयी करावे, हीच महाविकास आघाडी यांच्या पाठिंब्यानुसार जनतेला हात जोडून विनंती करत आहे.